नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल एकदम चटपटीत अशी कैरीची चटणी बनवणार आहोत. जी 1 महिनाच काय 2 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. आणि अशी चटणी जर तोंडी लावायला असेल तर 1-2 पोळी तर नक्कीच आपण जास्त खातो. तर इथे चटणी बनवण्यासाठी तोतापुरी कैरी घेतली आहे. ही कमी आंबट असते. कैरी छान स्वच्छ धुवून घेतली आहे. नंतर वरची आपल्याला साल काढून टाकायची आहे व नंतर कैरीचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जी कुठली कैरी असेल ती वापरू शकता. आंबट कैरीसुद्धा चालेल. तर इथे छोटे छोटे कैरीचे मी तुकडे करून घेत आहेत. रफली चॉप करून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे हे तुकडे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. जास्त बारीक करायचं नाही. मिक्सर चालू बंद करीत फिरवून घ्यायचा आहे. नंतर हा कैरीचा क्रश आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे. जेवढा भरेल त्याच्या निम्मा आपल्याला गूळ इथे वापरायचा आहे. तर इथे 1 वाटी भरून झालेला आहे. नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्त वापरायचं आहे. तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि चटणी आपली जास्त दिवस टिकते. नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथीदाणे घातले आहेत. पाव चमचा हिंग घातला आहे. मेथी आणि हिंग घातल्यामुळे चटणीला एकदम छान अशी चव येते. मेथी आणि हिंग आवर्जून घाला. मोहरी छान तडतडल्यानंतर मिक्सरला फिरवलेली कैरी घालायची आहे. कैरी घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. नंतर 1-2 मिनिटे छान परतवून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. हळद सुरुवातीला घातली तर करपू शकते, म्हणून मी कैरी घातल्यानंतर हळद टाकली आहे. नंतर 1 वाटी कैरीचा क्रश आहे, तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ इथे घातलेला आहे. गूळ घालून छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होते. तर इथे बारीक गॅसवरती याला छान गूळ मेल्ट होईपर्यंत परतवत राहायचं आहे. तर इथे बघू शकता गूळ हळूहळू वितळला गेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला 1 तारी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता 1 तार येत आहे. तर मिश्रण आपलं व्यवस्थित हे शिजलं गेलं आहे. शेवटी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. आणि हे छान एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही आपली महिनाभर टिकणारी कैरीची चटणी बनवून तयार झाली आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. इथे मी गॅस बंद केला आहे. तर अशा पद्धतीने कैरीची चटणी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.